महाराष्ट्र सिव्हिल ट्रस्टमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मी सचिन साठे, कॅमेरामन अकबर अलीसह. सध्या एक दुर्दैवी घटना घडलेली आहे. आपण सध्या जिथे उभे आहोत या विभागाला म्हणतात लिंबोनी बाग. ही गोवंडी स्थित विभागात आहे. इथे काल बिल्डर आणि सामान्य नागरिक यांच्यामध्ये जेव्हा घरांचे डिमोलेशन मागे पाहू शकता, जेव्हा घराचं डिमोलेशन चाललं होतं त्या दरम्यान इथल्या एका ज्येष्ठ नागरिकाचा हृदयविकार झटक्याने मृत्यू झाला. मृत्यू जरी नैसर्गिक असला तर इथल्या स्थानिक लोकांचं म्हणणं आहे की हा मृत्यू नैसर्गिक जरी असला तर पण बिल्डरच्या कारवाईमुळे त्याच्यावर मानसिक तणाव निर्माण झाला आणि त्या घटनेतून ही दुर्घटना घडलेली आहे. हेच जाणण्यासाठी आपण इथे आले आहोत आणि आपल्यासोबत पाहू शकता इथले काही नागरिक आहेत. त्यांचं काय म्हणणं आहे, ते नक्की काय बोलू पाहतात आहे, त्यांच्या मनात काय आहे, SRA बद्दल काय आहे, स्थानिक कमिटीबद्दल म्हणणं काय आहे, बिल्डरबद्दल त्यांचं म्हणणं काय आहे, आपण ते त्यांच्याशी बोलूया. नमस्कार, आपलं सर्वांचं स्वागत आहे. मला सांगा, हे तुमच्या विभागात जो SRA चालू आहे या SRAमध्ये नक्की काल काय घडलं ज्यातून अशी घटना घडली? इथे आमचा हा प्रकल्प आहे. 2006 पासून SRA इथे आपण बिल्डर अपॉइंट केला होता, पण जवळजवळ 20 वर्ष झाले इथे अजून कुठलाही प्रकल्प झालेला नाही आहे. आणि मागच्या 2 वर्षापासून बिल्डरने SRAला हाताशी धरून इथे लोकांवर कारवाया सुरू केलेल्या आहेत आणि नोटीस काढायच्या आणि लोकांवर पोलीस फाटा आणून त्यांच्यावर कारवाया करायच्या. 2 तारखेला एक नोटीस काढली आणि 5 तारखेला त्यांनी पोलीस फाट्यासहित इथे आणलं. म्हणजे आम्हाला ते 2 दिवसही आम्हाला वेळ दिला नाही की इथे आम्ही कुठला त्याचा पाठपुरावा करू शकतो. आणि पोलीस आल्यानंतर त्यांनी सरळ जे लोकांच्या घरातले जे पूर्ण संसार आहे तो पूर्ण रस्त्यावर आणला. रस्त्यावर त्यांना उघडं केलं. आणि आमचे अनिल पगारे भाऊ आहेत, या संघर्षात पहिल्या दिवसापासून ते आमच्यासोबत होते. त्यांचा पूर्ण संसार त्यांनी उद्ध्वस्त केला, पूर्ण घर तोडलं. त्यांनी 2 दिवस अगोदरच COना बाळासाहेब तिडकेंना सांगितलं होतं, जे उपजिल्हाधिकारी आहेत SRAचे, की माझ्या मुलीची परीक्षा आहे, तुम्ही मला 1 महिन्याची मुदत द्या, मी स्वतःहून घर खाली करेल. पण त्या नोटीसला कुठेही जुमानलं नाही आणि त्या दिवशी त्यांच्यावर कारवाई केली. तर त्या कारवाईचा त्यांनी इतका मानसिक त्रास करून घेतला. आणि ह्या दरम्यान जे मुख्य प्रवर्तक आहेत, अरुण कांबळे असतील आणि त्यांची कमिटी असेल, तर त्यांना वारंवार फोन करून त्यांना प्रेशर करत होते की तुम्ही तुमचं घर खाली करा, तुम्ही तुमचं घर खाली करा. तर ते म्हटले की मी जोपर्यंत तुम्ही मला डॉक्युमेंट्स देत नाही, जे काही ॲग्रीमेंट असतील ते देत नाही, जोपर्यंत मला तुमची बिल्डिंग कशी असेल काय असेल ते तुम्ही देत नाही, तोपर्यंत मी माझं घर खाली करणार नाही. त्या दिवशी शेवटी कारवाई झाली आणि त्यांनी त्यांचा पूर्ण मानसिक त्यांना त्रास झाला आणि त्यांचा त्या दिवशी दुर्दैवी मृत्यू नाही बोलणार की तो खूनच केला गेला आहे आणि मर्डरच आहे हा. बोला. मर्डरच आहे हा. आणि हा मर्डर इथल्या कमिटीने केला आहे आणि इथल्या विकासकांनी तो मर्डर केलेला आहे. आणि त्या दिवसापासून ते आम्ही त्यांची जे शव आहे ते राजावाडी हॉस्पिटलला ठेवलेलं आहे आणि आत्तापर्यंत आम्ही ते शव घेतलेले नाही. त्यांच्या घरच्यांची आणि आमची ठाम भूमिका आहे की जोपर्यंत संबंधितावर कारवाई होत नाही, जोपर्यंत FIR होत नाही, तोपर्यंत आम्ही ते शव हातात घेणार नाही, त्यांचे अंतिम संस्कार करणार नाही. पण इथं पोलीस प्रशासनही पूर्ण विकले गेलेलं आहे. पोलीस प्रशासनातले अधिकारी आम्हाला सांगतायत की तुम्ही कंपल्सेशन घ्या, काय असेल ते घ्या, इथल्या न्यायालयावर विश्वास ठेवू नका, ते खूप लेंदी प्रोसेस आहे, तुम्हाला जे भेटते ते घ्या आणि ते पूर्ण तुम्ही घर खाली करा आणि हा विषय संपून टाका. पण त्यांच्या मिसेसचं असं म्हणणं आहे की जोपर्यंत माझ्या नवऱ्याला न्याय मिळत नाही तोपर्यंत मी हे मागे हटणार नाही, हा पैसा माझ्यासाठी काही जास्त दिवस राहणार नाही, पण माझ्या नवऱ्याला न्याय मिळावा हीच त्यांची इच्छा आहे. तुम्ही आत्ताच म्हटला की ते पगारे साहेब काय ते पेपर मागत होते, ते कसले नक्की पेपर मागत होते? ॲग्रीमेंट मागत होते. नियम असा आहे की SRAचा सर्क्युलर 210 सांगते की जर तुम्हाला कुठे प्रोजेक्ट करायचा असेल तर 210मध्ये सगळ्या नियम अटी दिलेल्या आहेत, कारण ते हायकोर्टाने सजेस्ट केलेले आहेत आणि ते हायकोर्टाने दिलेला आदेश हा SRAने 210च्या सर्क्युलरमध्ये हे केलेला आहे, इम्प्लिमेंट केलेला आहे. तर त्या रूल्सनुसार ते त्याच्यात सर्व दिलेलं आहे की जो कोणी झोपडीधारक आहे त्यांना Annexure 2 द्यायचं असतं, त्यांना ॲग्रीमेंट द्यायचं असतं, पूर्ण प्लॅन द्यायचा असतो. पण ते कुठलेही इथला बोलतात ना मुख्य प्रवर्तक असेल, कमिटी असेल किंवा विकासक असेल, ह्या कुठल्याही गोष्टी ते फॉलोअप घेत नाही आणि करत नाही. आणि ही आम्ही म्हणतो की हुकुमशाही पद्धतीने इथे सर्व सुरू आहे आणि याला सर्वस्वी जबाबदार इथलं प्रशासन आहे. तुमचं म्हणणं असं आहे की तुम्हाला आजपर्यंत तुमच्या स्थानिक नागरिकांना कोणताच पेपर दिला गेला नाही? बिलकुल नाही. म्हणजे तुम्हाला ॲग्रीमेंट दिलं नाही, तुम्हाला नोटिसच दिल्या गेल्या नाही, तुम्हाला काहीच दिलं गेलेलं नाही? कुछ भी नहीं दिए हैं,
बस उन लोग को बस इतना बोल रहे हैं कि खाली करो खाली करो खाली करो। हमको कुछ भी परमानेंट कागज उन्होंने नहीं दिया है। हम लोग खाली करने को तैयार है, बस हम लोग ये बोल रहे हैं कि हमको कागज हमारा व्यवस्थित करके दे दो, फिर हम खाली कर देंगे। पर वो लोग हमारा एक कार्रवाई नहीं करने दे रहे, सुन ही नहीं रहे, हमारे बात ही नहीं सुन रहे वो लोग। सिर्फ अपना कोई भी घर तोड़ रहा है, कोई रोकने जा रहा है, इसको बंद करो, ले चलो, ये ज़्यादा बोल रहा है। एक शब्द बोलने नहीं दिया इनके घर तोड़ने के बीच में, किसी को जाने तक नहीं दिया। लेडीज़ पुलिस, जेंट्स पुलिस, सब लोग को लेके यहाँ आ गए और किसी को घर के अंदर जाने नहीं दिए। घर के अंदर घुस के उनका घर तोड़ फोड़ मचा दिए। वो बेचारे अटैक वाले, उनको अटैक आ गया। उनकी एक लड़की है, एक बाई है, वो लड़की लेके कहाँ जाएगी? उसका आप लोग हेल्प करिए, मदद करिए, न्याय दिलाइए। हां, त्यांची मुलगी आत्ताही खूप म्हणजे तिला जेव्हापासून हे कळले तेव्हापासून ती पूर्ण सदम्यात आहे, मानसिक तणावात आहे। तिला प्रत्येक 10-15 मिनिटानंतर चक्कर येते। म्हणजे उद्या जर परत आणखी त्यांच्या घरावर काही प्रसंग ओढला त्याला परत कोण जबाबदार आहे? आणि जोपर्यंत त्यांच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत त्यांच्या कुटुंबालाही न्याय मिळणार नाही। मला एक गोष्ट सांगा, आता हे एवढी सगळी प्रक्रिया झाली आता, पण यामध्ये बिल्डरकडून, सोसायटीकडून तुम्हाला असं काय हे मिळालं की नाही की म्हणजे नाही, काहीच नाही भेटलेलं आम्हाला। अतिशय एकदम घाणेरड्या प्रकारे घरातून बाहेर काढलेले। ह्या बाजूनी 5-6 लेडीज, ह्या बाजूनी 5-6 लेडीज आणि मागे सगळे जेंट्स, सगळे एकदम चारही बाजूनी असं घेरून मला असं उचलून घरातून बाहेर काढून असं फेकले आणि फेकत फेकत वडत फराफरा असं ओढलेलं एकदम, अतिशय एकदम म्हणजे वडून पार इथपर्यंत आणलं आणि इथून आणून पोलीसच्या गाडीमध्ये नेऊन असं दाबून टाकलेलं आहे मला। आणि माझा पाय बघा आज जखमी झालेला नाही। त्यांनी माझ्यावर तर इतका अत्याचार केला आहे, त्यांनी कंप्लेंटच घेतली नाही। माझी कंप्लेंट तर घेतच नाही। कुठल्या पद्धतीने हे काम आहे यांचं? हे कामच नष्ट करायचं आहे आम्हाला। अशी बिल्डिंगच नको आम्हाला। दुसरा कोणी चांगला बिल्डर आला तर आम्ही काम करून घेणार, नाहीतर आम्हाला आमचे घरं जसे आहेत तसे पाहिजे। आमच्या वस्तू माझ्या सगळ्या नष्ट झालेल्या आहेत, त्या भरून पाहिजेत। आणि ते त्यांचा मृत्यू झालेला आहे, त्यांना पण काहीतरी गुन्हा दाखल झाला पाहिजे त्यांचा, आणि दाखल झालाच पाहिजे, नाहीतर त्याच्याशिवाय काही होणारच नाही। त्यांचा गुन्हा दाखल झाला तरच या सगळ्या गोष्टी होतील। प्रश्न विचारा। काय मत आहे तुमचं सर्व? बोला। नाही, हे सारे ही झालीच नाही पाहिजे। हे सारे अशी पद्धत आहे की माणसांना घरात ओढून बाहेर काढून मार देऊन पोलीस प्रशासन अगदी आम्हाला अडकवून बाजूला उभे करतात आणि आमची घरं आमच्या समोर तोडतात। अहो, हा धक्का नाही तर काय? आम्ही आमच्या कष्टाने ती घरं बनवलेली आहेत आणि अशा पद्धतीने आमचा अमानुष छळ करतात, हे फार विचित्र आहे। आणि अशा ते अनिल पगारे, त्यांचा अशा दबावाने मृत्यू झालेला, आणि तो मृत्यू आम्ही स्वतः डोळ्यांनी बघितलेला आहे। त्यांचं सामान असं असतं वसतं, हे बघून खरोखरच अगदी मन पिळवणूक झालेलं आहे आमचं। त्यामुळं आमच्या या एसआरवर आमचा अजिबात विश्वास नाही आहे। या ठिकाणी जी झालेली कारवाई आहे ती बेकायदेशीर आहे। कारण यांनी आम्हाला जे 3338ची नोटीस दिलेली आहे, त्या 3338च्या नोटीसमध्ये अगोदर 210च्या नियमानुसार त्याच्या काही अटी असतात। त्या अटी बिल्डरने यांना SRL द्यायला पाहिजे। कोणाला? की 210च्या अटीनुसार 3 वर्षाचे भाडे द्यायला पाहिजे, SRMमध्ये जमा करायला पाहिजे, अधिक त्याच्यासोबत सभासदांचं रजिस्टर केलं हे पाहिजे, सभासद रजिस्टर केलं पाहिजे। हे जर दिलं तर ते लीगल आहे आणि ते याच्या 3338च्या नोटीससोबत त्यांनी जॉईन करायला पाहिजे। आणि हे त्यांनी न देता आम्हाला आमच्यावर ही कारवाई केली। ती अमानुष अशी कारवाई केली की लोकांना फरफटत आणलं। आमच्या इथे हे जे अनिल पगारे आहेत यांची धरपकड करून ते हे करत होते की आम्हाला अवधी द्यावं। माझ्या मुलीचं लास्ट इयर आहे, लास्ट इयरच्या वर्षाला आहे ती, आणि त्यासाठी मला अवधी द्या, आम्ही रूम खाली करू, तुम्हाला सहकार्य करू। तरी पण ते न करता पोलिसांनी फरफडत त्यांच्यावर ओढत नेऊन आणि त्या लोकांना धक्काबुक्की करून त्यांच्या घरातले सामान बाहेर काढून त्यांचं घर तोडलेलं आहे। त्याच्यामध्ये त्याचा बळी गेलेला आहे। त्यांचं सकाळपासून ते हायपर होत होते, कारण त्यांच्या घरामध्ये काय ह्याच सोसायटीच्या काही कार्यकर्त्यांनी दुसरं पण त्याच्यावर SRLला हाताशी धरून तिथे त्यांनी एक सर्वे पावती बनवून एक घर बनवलेलं आहे तिथे। आणि मग त्यांच्या घरावर बनवलं तर का बनवलं ते मला का मिळू नये? माझ्या घरावर तो दुसरं तुम्ही सर्वे पावती आणून हे करता, तुम्ही पात्र करून घेता, मला का ते मिळू नये असं त्यांचं मत होतं। त्यामुळे तो मनुष्य हायपर झालेला होता। एक तर तो याच्यामध्ये सुरक्षा श्रम बोर्डामध्ये कामाला होता, थोडी सर्व्हिस झालेली होती, रिटायर्ड झालेला माणूस होता, काही
पेन्शन काय अपुरी पेन्शन होती, तुटपुंजी पेन्शन होती, त्या पेन्शनमध्ये काही भागत नव्हतं. आणि अशा याच्यामध्ये त्या माणसाला खूप मनस्ताप झाला आणि शेवटी त्याचं घर तोडलं, पत्रे तोडले, काय पार्टिशन तोडलं घराचं सगळं आणि घराच्या बाहेर सामान फेकलं. खूप मनस्ताप झालं. त्याच्याबरोबर दुसरं इथे एक पाटील कुटुंबीय आहे, त्या पाटील कुटुंबियांचं असेच केलं. त्या म्हाताऱ्या माणसाला बाहेर काढलं, बाहेर काढून सामान फेकलं गेलं. किती सामान तुम्हाला इथे प्रत्यक्ष दिसू शकता, तुम्ही पाहू शकता. तिथे कपाटं तुटलेले आहेत, ती परिस्थिती बघणं अवशेष इथं पडलेलं आहे. काय करायचं बोला. आणि हे जर झालं असतं तर सलोख्याने पण काम झालं असतं ना हो. इथल्या लोकांना त्यांनी या इथल्या सोसायटीच्या काही पदाधिकाऱ्यांनी काही सलोख्याने बोलवलं असतं, सगळं एक समुदायाने बोलवलं असतं. करत नाही आहे. अत्यंत तीव्र प्रतिक्रिया आहेत. बिल्डरनी लोकांचा असा आरोप आहे की झालेला पगारांचा मृत्यू हा नैसर्गिक जरी असला तरी बिल्डरनी केलेली कारवाई, त्या कारवाईतून त्यांना झालेला मानसिक ताप आणि त्यातून त्यांचा मृत्यू घडला. त्याशिवाय इथले ज्या नागरिकांचे त्यांनी ज्या समस्या सांगितल्या त्यातून एक गोष्ट कळली, बिल्डरनी कोणतीही पूर्वकल्पना दिली नव्हती. त्यांना पेपर हवे होते नागरिकांना, ॲग्रीमेंट, CC कॉपीज, ॲनेक्स्चर्स, पण तसल्या त्यांना काही पुरवलं गेलं नाही. आणि जेव्हा डिमोलेशन झालं ते एक सरसकट न होता ते टप्प्याटप्प्याने झालेलं आहे. 3 महिने हे घरं, 3 महिने ते घरं, आणि त्यातून असं घडलं. आपण एक सामान्य प्रक्रिया असते की जेव्हा ही डिमोलेशनची ऑर्डर येते, डिमोलेशनची ऑर्डर आल्यानंतर जे लोक राहिलेले आहेत त्यांना पर्सनली ऑर्डर दिली जाते. त्या ऑर्डरवरती SRA सुनावणी करते आणि SRA जेव्हा फायनल ऑर्डर देते त्यानंतर डिमोलेशन होतं. पण ह्यात नागरिक सांगत आहेत की आमच्याकडे टप्प्याटप्प्याने होतं आहे. मग नक्की काय सावळा गोंधळ आहे आणि हा सावळा गोंधळ आहे तर ह्या कारणीभूत कोण आहे? त्यासाठी ह्या लोकांच्या ज्या प्रतिक्रिया त्या अतिशय तीव्र आहेत. लोकांचं म्हणणं आहे की आमच्या अन्याय झाला आहे आणि आमच्याबरोबर जे घडलेलं आहे ते अतिशय माणसाच्या भावनेला धक्का देणार आहे. त्याचा महाराष्ट्र सिव्हिल टाइम्स, मी सचिन साठे, कॅमेरामन अकबर अलीसह आवाज महाराष्ट्राचा, महाराष्ट्र सिव्हिल टाइम्स. जय हिंद. यानंतर नागरिकांच्या समस्या व प्रतिक्रिया घेऊन आम्ही थेट या सोसायटीचे मुख्य प्रवर्तक अरुण कांबळे यांच्याकडे गेलो. तर काय म्हणाले अरुण कांबळे पाहूया पुढील भागात.